तर मित्रांनो, आजचा वर्कआउट ट्राय केला ना तुम्ही, 2 दिवस तरी उठायचं नाही. एकदम पॉवरफुल असेल ना माणूस, तोच वर्कआउट ट्राय करा. पहिला 100चा सेट मारून झाला, दुसरा सेट घेतला 140 आणि झाली बांगडी. फक्त वर्कआउट ट्राय करा. जोपर्यंत हेवी वर्कआउट करत नाही ना, तोपर्यंत मसल तुमचा कंट्रोल फॉर्म मध्ये टार्गेट होणारच नाही. आणि एकदम स्मूथ मारतय. तुम्ही पण असं एकदम स्मूथ मारा. एकदम लाईट सपोर्ट. पुढचा सेट भरला 160 आणि एकदम माझी पण फाटली. तरी पण काही आपण सोडला नाही. एकदम लाईट सपोर्ट घेतला आणि 4-5 कारल्यान. तुम्ही पण असं 4-5 करा. जास्त करायची गरज नाही. पुढचा सेट घेतला इक्लाइन डंबल प्रेस. बाई 45चं घेतलं आणि नाही जात तरी मारलं. बाई खाजूच आपल्याला तेवढी आहे. आजचा वर्कआउट एवढा हेवी झालाय ना, पूर्णपणे मसल माइंड कनेक्शन आज पूर्ण पॉवरफुल. तुम्ही फक्त वर्कआउट ट्राय करा. छाती तुमची डायरेक्ट बाहेर निघालणार आणि 2 दिवस आतरून सोडणार नाही. लगेच घेतलं बाई 50. नाही जम, राहू दे, नेक्स्ट टाइम ट्राय करू. मारू म्हणजे मारू, आपल्याला काही टेन्शन नाही. रोला बघा बाई, रोला बाई नाद नाही करायचा आपला. डायरेक्ट काउंटर खाली. हेवी वर्कआउट म्हणजे काय पॉवरफुल. लगेच आलो पुढचा सेट घ्यायला. फ्लॅट बेंच प्रेस मीत मशीनवर ट्राय केला आणि चेस्टचा पंप बघा. बॉय अशी फॉलादी चेस्ट पाहिजे ना, आपल्याला फॉलो करा आणि आपला वर्कआउट ट्राय करा. आहे ना बाई, मी काला टेन्शन घेता. स्मिथ मशीनचं मारलं 3 सेट, रेपिटेशन ठेवल्या जातीन तेवढ्या 8-8 7-7. पुन्हा एकदम पॉवरफुल चेस्ट अशी टार्गेट होते ना, एकदम पॉवरफुल वर्कआउट. पुढचा सेट घ्यायचा आहे आपल्याला केबल स्कूप आणि इथे सेट असतील आपले 3 रेपिटेशन असतील 10 ते 12 आणि चेस्टची बांगडी होते या. लगेच यायचा ट्रायसेप घ्यायला. ट्रायसेपचं बाई पहिला सेट घ्यायचा ट्रायसेप एक्सटेन्शन. 4 सेट मारायचा. 1 रेपिटेशन असतील 10 ते 12 आणि एकदम फॉर्म चुकला नाही पाहिजे. एकदम पॉवरफुल. मी मारते तसंच मारा. दुसरा सेट घ्यायचा ओव्हरहेड डंबल प्रेस आणि ट्रायसेपचा पंप बघा. आता 4 सेट मारून झालं, नंतर सेट येऊ मारलाय. एकदम बांगडी झालती. वर्कआउट आवरला असेल तर आपल्याला फॉलो पण करा आणि वर्कआउट कॉपी पण करा. एवढा हेवी करायला शिकवते ना बाई, मी आहे ना मी.